मंडळी नमस्कार. मी गुणवंत बडगुजर सॉल कॉर्पोरेशन लिमिटेड पाचोरा या तालुक्याचा प्रतिनिधी. आज आलेलो आपण लोठार या गावामधील प्रगतशील शेतकरी गोपाल महाजन यांच्या शेतामध्ये. दादांनी हरभरा या पिकाला सॉल कंपनीचं पटेला व बायोक्लास 1 हे तणनाशकाची फवारणी केली होती. तर ते तणनाशक मारल्यानंतर त्यांना कसा अनुभव आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार दादा, आपण पटेला आणि बायोक्लासची फवारणी केली होती. हो. तर याचा काय अनुभव आला तुम्हाला? हे सर्व तणांसाठी चालणारं तणनाशक आहे. हरभऱ्यामध्ये छान रिझल्ट आला त्याचा. हरभऱ्याला सुरुवातीच्या काळात थोडे शेंडा जळतो, पण नंतर भरपूर मोठ्या प्रमाणात फुटवे पण येतात आणि सर्व तणांचा बंदोबस्त होतो. काळजीपूर्वक फवारणी केल्यास हरभऱ्यावर फवारणी करायला काही हरकत नाही. बरोबर. दादा, तुम्ही मारल्यानंतर तुम्हाला म्हणजे एक दिवसात कसा अनुभव आला तुम्हाला मारल्यानंतर, आणि कितव्या दिवशी याने डीर काढले, चांगले फुटवे चांगल्या प्रकारे काढले? 4-5 दिवसानंतर शेंडे जळाल्यासारखं वाटत होतं मारल्यानंतर. हां, आणि साधारणतः 10 दिवसांनी फुटवे असे छोटे छोटे फुटवे निघाले होते. बरोबर. आता या ठिकाणी आजचा शुक्रवार आहे, गुरुवार आहे ना, 3 आठवड्यात झाले या शेतामध्ये फवारणी व्हायला. बरोबर. 3 आठवड्यानंतर परत अशी परिस्थिती आहे, नवीन फुटवे आल्यावर. तण वगैरे काय झालं होतं काका? तण नष्ट झालं होतं? तण नष्ट झालं होतं, खूप तण होतं या शेतामध्ये. लहान होतं आणि हरभरा पण लहान होता, 17-18 दिवसाचा. बरोबर. आणि तणचं चांगल्यापैकी बंदोबस्त झाला आहे. आणि हे वापरताना काही काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी? हो, काळजी तर घेतलीच पाहिजे, कारण हरभरा खूप नाजूक पीक आहे. बरोबर. आणि इतर पिकांसाठी चालतं, सोयाबीन वगैरेसाठी, तर तेवढं निष्काळजीपणे चालत नाही हरभऱ्याला. बरोबर. डबल फवारलं गेलं नको पाहिजे आणि कंपनीने सांगितल्याप्रमाणेच एकरी प्रमाण असलं पाहिजे, त्याचं जास्त झालं नको पाहिजे ते. बरोबर. कंपनीने ज्या पद्धतीने प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणातच वापरलं गेलं पाहिजे. तर शेतकऱ्यांसाठी काय संदेश देऊ शकता काका तुम्ही? हे तणनाशक हरभऱ्याला वापरू शकता का? हे तणनाशक वापरू शकता. जमिनीत ओलावा पाहिजे पुरेसा. बरोबर. आणि काळजीपूर्वक वापरायचं हे महत्त्वाचं आहे. डबल कोणत्याही परिस्थितीत फवारलं गेलं नको पाहिजे. डबल फवारल्याने नुकसान होऊ शकतं. बरोबर. ब्रांचेस वगैरे ब्रांचेससाठी खूप फायदेशीर आहे. फवारणी केल्यानंतर शेंडा जळतो आणि जळल्यामुळे खालून नवीन फुटवे ताबडतोब निघून येतात. बरोबर. आणि भरपूर मोठ्या प्रमाणात फुटव्यांची संख्या आहे. थँक्यू. धन्यवाद.